नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण व्यापार आणि पर्यावरण याविषयी थोडक्यात माहिती घेतली होती. आज आपण व्यापार या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची तुम्ही यादी करून बघा. या वस्तूंचा वापर कोण कोण करतं याविषयी पण माहिती घ्या की घरात ज्या काही वस्तू आणल्या जातात, अगदी पेस्टपासून पावडरपासून, मग त्याची यादी करून बघा. या वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कुठून होतो, म्हणजे या वस्तू आपल्याला कुठून मिळतात. मग यादीतील वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही कुठून खरेदी करता, कुठून घेतो आपण, आणि खरेदी विक्रीच्या क्रियेला तुम्ही काय म्हणाल. मग वस्तूंची विक्री करणारा दुकानदार वस्तूंच्या बदल्यात काय घेतो, या वस्तू तुम्ही जिथे खरेदी केल्या असतील तिथे या वस्तू कुठून आल्या व त्यांचा मूळ स्रोत कोणता याची माहिती घ्या आणि मग ते यादीतील वस्तूंच्या नावापुढे लिहा. म्हणजे अशी चर्चा जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की व्यापार ही संकल्पना कशी आहे याविषयी थोडक्यात तुम्हाला अंदाज येईल. तर ही माहिती तुम्ही जमा केल्यानंतर त्या माहितीवरून तुमच्या असे लक्षात येईल की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारातून किंवा मॉल इत्यादी ठिकाणांहून खरेदी करतो किंवा ऑनलाईन पण हल्ली आपण खरेदी करतो. बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताही माल किंवा वस्तू बनवत नाहीत. त्या वस्तू ते कुठून तरी आणतात. या सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असे नाही. मग या वस्तू अनेक दूरदूरच्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे जसं घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणांहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांकडे आणि मग पुढे आपल्यापर्यंत पोहोचत असतात. जसे की ज्याप्रमाणे इतर ठिकाणांहून वस्तू आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात, मग त्याप्रमाणे तुमच्या गावात किंवा शहरात तयार होणारी एखादी विशेष वस्तू असेल किंवा पदार्थ असेल, मग तो कोठे कोठे पाठवला जातो याविषयी पण तुम्ही थोडक्यात माहितीही घेऊ शकतात. दैनंदिन जीवनात आपल्या विविध गरजा असतात. मग या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. मग खरेदी करतो म्हणजे आपण मागणी करतो. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो, म्हणजेच त्या घाऊक व्यापाऱ्याला विकतो. मग अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. मग ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी किंवा विक्री किंवा देवाणघेवाण करतात. मग यालाच व्यापार असे संबोधतात. मग आता ही जर संकल्पना बघितली तुम्ही, तर मागणी आणि खरेदी आणि मग विक्री आणि पुरवठा, मग त्यातनं व्यापार ही संकल्पना उदयास आलेली आहे. व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन हे एकमेकांवर अवलंबून असते. कोणताही प्रदेश किंवा देश हा स्वयंपूर्ण कधीही नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार होणे हे गरजेचे असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूंचे उत्पादन हे होताना आपल्याला दिसून येत असते. ज्या ठिकाणी एखादी वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते आणि ज्या ठिकाणी वस्तूंचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा इतरत्र हा होत असतो. मग अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा हा होताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ जम्मू काश्मीर या ठिकाणी होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यांत मागणी असलेल्या ठिकाणी पाठवले जाते. तसेच नागपूरची संत्री, मग असे तर भरपूर वेगवेगळ्या ठिकाणचे आपल्याला भाज्या किंवा फळं यांविषयी माहिती आहे. मग ते मागणी असलेल्या ठिकाणी इतरत्र ते पाठवले जातात. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार ही संकल्पना अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन व मध्ययुगीन काळात व्यापार हा वस्तू विनिमय पद्धतीद्वारे होत असे. यामध्ये वस्तूंच्या बदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होत असे. श्रमाच्या मोबदल्यात धान्य किंवा धान्याच्या मोबदल्यात तेल, मीठ, मध, दूध इत्यादी पदार्थांची देवाणघेवाण ही होत असे. या व्यापारात चलनाचा व्यापार म्हणजे वापर जो होता तो होत नव्हता. घरातील जुन्या कपड्यांच्या मोबदल्यात भांडी, डबे देणारे व्यावसायिक आजही दिसतात, परंतु यामध्ये वस्तूचे योग्य मूल्य ठरवताना अडचणी निर्माण होतात. पूर्वीही अशा अडचणी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून पुढे चलनाचा वापर सुरू झाला. आज आधुनिक जगात चलनाद्वारे व्यापार होतो, परंतु आजही काही दुर्गम भागात आदिवासी जमातींमध्ये अल्प प्रमाणात वस्तू विनिमय पद्धत ही अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते. मग आता व्यापारामध्ये वस्तूंची खरेदी विक्री होते हे आपण पाहिले, पण वस्तूंची देवाणघेवाण न होता सुद्धा व्यापार हा होतो. मग हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे भाजीवाल्याला पैसे देऊन त्या बदल्यात आपल्याला भाजी मिळते. पुस्तकांची किंमत देऊन त्या बदल्यात आपण पुस्तकं विकत घेतो.
परंतु वाहनातून प्रवास केल्याबद्दल शुल्क द्यावे लागते. मग त्या बदल्यात आपल्याला कोणती वस्तू मिळते? तर त्या बदल्यात कोणतीही वस्तू मिळत नाही. दिलेले शुल्क हे वाहतुकीची सेवा मिळाल्याबद्दलचा मोबदला म्हणून दिलेले असते. डॉक्टर, वकील यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल मोबदला द्यावा लागतो. मग त्या बदल्यात आपल्याला कोणती वस्तू मिळते? तर त्या बदल्यात कोणतीही वस्तू नाही मिळत, तर दिलेला मोबदला हा डॉक्टर, वकील यांनी दिलेल्या सेवेसाठी असतो. तुम्ही जर सिनेमाला जातात तेव्हा सिनेमागृहात जाण्यासाठी तिकिटाचे शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागते. मग ते का? तर सिनेमागृहात जाण्यासाठी तिकिटाचे शुल्क देऊन तिकीट घ्यावे लागते कारण सिनेमाद्वारे मनोरंजन ही सेवा आपल्याला प्राप्त होते आणि या सेवेसाठी आपल्याला मोबदला द्यावा लागतो. तुम्ही केस कापायला गेले, म्हणजे केश कर्तनालयात सलूनमध्ये गेलेत आणि केस कापून घेतो आपण, मग त्यासाठी कुठला मोबदला देतो? तर त्याची सेवा आपल्याला, जो केश कर्तनकार जो असतो म्हणजे केस कापणारा, तो त्याची सेवा आपल्याला पुरवतो, त्यामुळे त्या बदल्यात मोबदला हा आपण त्याला देत असतो. मग आता वरील घटनांमध्ये जेव्हा दृश्य वस्तूंची खरेदी विक्री होते तेव्हा त्यास दृश्य व्यापार म्हणतात. म्हणजे आता त्या एक बाई आहेत, त्या भाजी खरेदी करत आहेत, मग तो दृश्य व्यापार आहे, त्याच्या बदल्यात त्या मोबदला देत आहेत, पैसे देत आहेत. परंतु जेव्हा सेवांची देवाणघेवाण होते तेव्हा त्यास अदृश्य व्यापार म्हणतात. म्हणजे जसं डॉक्टर पेशंटला काहीतरी सल्ला देत आहेत तपासून, मग त्याला अदृश्य व्यापार असे म्हटले जाते. आता आपण व्यापाराचे प्रकार बघणार आहोत. मग वस्तूच्या प्रमाणानुसार, म्हणजे वस्तूंची नग संख्या असते, त्याच्यामध्ये घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे 2 प्रकार पडतात. त्यानंतर प्रदेश विस्तारानुसार देखील व्यापाराचे प्रकार होतात. मग ते 2 प्रकार आहेत, देशांतर्गत म्हणजेच अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार. हे व्यापाराचे प्रकार आहेत. वस्तूच्या प्रमाणानुसार, म्हणजे वस्तूंच्या संख्येच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार असे 2 प्रकार पडतात. मग घाऊक व्यापार म्हणजे काय? तर व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. उत्पादकांकडून ही खरेदी थेट केली जाते. खरेदी केलेल्या मालाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. मग त्यावेळेस होणारा जो काही व्यापार असतो तो म्हणजे घाऊक व्यापार. कारखानदार, शेतकरी इत्यादींकडून घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी करतात. म्हणजे उदाहरणार्थ आंब्याचे किंवा संत्र्यांचे जे काही बागायतदार असतात, बागेतील संपूर्ण उत्पादन ते घाऊक व्यापाऱ्याला विकतात, म्हणजे पूर्ण बाग ते त्यांना देऊन टाकतात. किरकोळ व्यापार, मग मोठ्या घाऊक व्यापाऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी थेट उपभोक्त्याला विकतात. मग अशा व्यापारास किरकोळ व्यापार असे म्हणतात. यामध्ये वस्तूंचे प्रमाण हे कमी असते. म्हणजे उदाहरणार्थ किरकोळ विक्री करणारे जे काही दुकानदार असतात, मंडईमधील भाजी विक्रेते इत्यादी. त्यानंतर व्यापाराचे जे प्रकार आहेत त्यातला दुसरा प्रकार आहे प्रदेश विस्तारानुसार. मग त्यामध्येही 2 प्रकार आहेत. मग प्रदेश विस्तारानुसार म्हणजे मालाची खरेदी विक्री ही विविध स्तरांवर होत असते. त्यानुसार स्थानिक, विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे व्यापाराचे प्रकार होतात. मग त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे देशांतर्गत व्यापार. अंतर्गत व्यापार म्हणजे देशातल्या देशात होणारा व्यापार. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हा व्यापार होतो. देशाचा आकार, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण यांचा परिणाम प्रामुख्याने देशांतर्गत व्यापारावर होताना आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये लोकसंख्येचे प्रमाण, वाहतूक, संदेशवहन सुविधा, लोकांचे राहणीमान, विपणन व्यवस्था यांचाही परिणाम देशांतर्गत व्यापारावर होताना आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये भौगोलिक घटकांतील विविधता आणि जास्त लोकसंख्या या घटकांमुळे अंतर्गत व्यापार हा मोठ्या प्रमाणात होत असतो. अंतर्गत व्यापाराच्या विकासावर देशाचा विकास हा अवलंबून असतो. आर्थिक विकास जास्त असेल तर व्यापारही जास्त असतो. म्हणजेच हा संबंध धनात्मक असलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवा यांचा विनिमय होय. काही देशांमध्ये विशिष्ट वस्तूंचे अतिरिक्त उत्पादन हे होताना दिसते आणि मग ते मागणी असलेल्या देशांकडे पाठवले जाते. यातूनच आंतरराष्ट्रीय व्यापाराची सुरुवात ही होते. आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा 2 देशांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार 2 पेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेव्हा त्या व्यापाराला बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. काही देश त्यांच्या गरजेपेक्षा जास्त वस्तूंचे उत्पादन करतात. म्हणजे उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कुवेत इत्यादी देशांमध्ये होणारे खनिज तेलाचं उत्पादन, कॅनडा, संयुक्त संस्थाने इत्यादी देशांतील गहू उत्पादन, हे उत्पादन मागणी करणाऱ्या देशांना पुरवले जात असते. आयात व निर्यात. मग आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो
तेव्हा त्या क्रियेला आयात असे म्हणतात. आणि जेव्हा एखाद्या देशात गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते आणि ते उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते, तेव्हा त्या क्रियेला निर्यात असे म्हणतात. जर कोणत्याही एका आर्थिक वर्षासाठी भारत व जपान यांच्या दरम्यान होणाऱ्या प्रमुख वस्तूंची आयात व निर्यात व त्यांच्या मूल्यांची माहिती जर तुम्ही मिळवून पाहिली, तर तुमच्या ही कन्सेप्ट ही व्यवस्थित लक्षात येईल. समजा तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्हाला तुमचे उत्पादन देशातील काही राज्यांमध्ये विकायचे आहे आणि तसेच हे उत्पादन तुम्हाला जगातील काही देशांमध्ये देखील विकायचे आहे. मग यावेळेस यांपैकी तुम्ही कोणता व्यापार करणे सोपे आहे? तर यांपैकी देशांतर्गत व्यापार करणे तुम्हाला सोपे जाईल. किंवा कोणत्या व्यापारावर मर्यादा येऊ शकतात? मग आंतरराष्ट्रीय व्यापारावर मर्यादा येऊ शकतात. मग त्यामागची कुठली कारणं? तर राष्ट्रांमधील राजकीय संबंध कसे आहेत, इतर राष्ट्रांमधील नैसर्गिक परिस्थिती कशी आहे, इतर राष्ट्रांतील व्यापारविषयक धोरणं काय आहेत, इतर राष्ट्रांतील बाजारपेठेतील वस्तूंची मागणी व पुरवठा इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर ठराविक मर्यादा या येऊ शकतात. मग आता व्यापार संतुलन म्हणजे काय? तर एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात आणि निर्यात या मूल्यांमध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. मग व्यापार संतुलनाचे प्रकार काय आहेत? जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. म्हणजे आयात जास्त आणि निर्यातीचे मूल्य हे कमी आहे. त्यानंतर जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. आणि जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. जर तुम्ही या आकृत्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की संतुलित व्यापार, अनुकूल व्यापार संतुलन आणि प्रतिकूल व्यापार संतुलन म्हणजे काय. आता आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटनांविषयी थोडक्यात माहिती घेऊयात. आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा ही गुंतागुंतीची असते. हा व्यापार 2 किंवा अधिक देशांदरम्यान होतो. या व्यापारावर देशांमध्ये असलेली अर्थव्यवस्था, सरकारी धोरण, बाजारपेठ, कायदे, न्यायव्यवस्था, चलन, भाषा इत्यादी घटकांचा परिणाम हा होत असतो. देशांमधील परस्परांचे राजनैतिक संबंध यांमुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम हा होताना दिसून येतो. काही वेळेस व्यापार प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे परस्पर संबंध व सलोख्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. मग हे सगळं टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व व्यापार संघटनांची गरज निर्माण झाली. भिन्न आर्थिक स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना या निर्माण झाल्या. या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात. मग त्यातील काही आर्थिक संघटनांची माहिती पुढील कोष्टकामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे जसं आसियान मुख्यालय आहे, जागतिक व्यापार संघटना मुख्यालय आहे. तर जगातील आर्थिक संघटनांविषयी आपण माहिती घेऊयात. आता या कोष्टकामध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव, सदस्य देशांची संख्या व मानचिन्ह, मुख्यालय आणि त्यांचं उद्देश किंवा कार्य काय आहे याविषयी दिलेलं आहे. तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तर सदस्य देशांची संख्या आहे 164 आणि मुख्यालय त्यांचे जिनिव्हामधील स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी आहे. मग त्यांचा उद्देश काय आहे? तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, हे त्यांचं कार्य आहे. त्यानंतर पुढची संघटना आहे युरोपियन संघ म्हणजे युरोपियन युनियन EU. तर सदस्य देशांची संख्या आहे 28 आणि बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी ही त्यांचं मुख्यालय आहे. जे देश बेल्जियम आहे आणि मुख्यालय ब्रुसेल्समध्ये आहे. या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशांत एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात जी आहे ती रद्द केली आहे. म्हणजे टॅक्स ते घेत नाही. आणि सभासद देशांकरिता युरो चलन हे त्यांनी निश्चित केलेलं आहे. त्यानंतर पुढची आहे OPEC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. सदस्य देशांची संख्या आहे 13. ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्ना येथे ते आहे. मग खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणं हे त्यांचं कार्य आहे. सदस्य देशांतील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे, तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे हे त्यांचं कार्य आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढील संघटना आहे SAARC, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन.
सदस्य देशांची संख्या आहे 8 आणि नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे, सदस्य देशांतील सामाजिक कल्याण, जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे ही सर्व त्यांची कार्य आहे. त्यानंतर पुढची आहे आसियान, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. सदस्य देशांची संख्या आहे 10. इंडोनेशियातील जाकार्ता येथे यांचे मुख्यालय आहे. यांचं कार्य असे आहे की आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी कर सवलती देणे ही त्यांची मुख्य कार्य आहेत. त्यानंतर आहे आपेक, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन. सदस्य देशांची संख्या आहे 21. त्यांचं सिंगापूर येथे मुख्यालय आहे. त्यांचं कार्य आहे आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, सदस्य देशांत प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे. त्यानंतर पुढची आहे ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. तर त्यांच्या सदस्य देशांची संख्या आहे 5 आणि चीनमधील शांघाय या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे. मग त्यांचं कार्य असं आहे की गटातील देशांची अर्थव्यवस्था म्हणजे जे काही देश आहे ब्राझील, रशिया, इंडिया वगैरे, तर अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि एकमेकांमधले जे काही संबंध आहे परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढवणे ते त्या दृष्टीने जपणे आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण व्यापार संकल्पना प्रकार, व्यापार संतुलन, त्यांच्या संकल्पना व प्रकार, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जगातील काही आर्थिक संघटना यांविषयी माहिती मिळवली. तुम्हाला जो काही स्वाध्याय दिला जाईल तो तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवावयाचा आहे.